ज्यांचं आताच आगमन झाले ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शिंदे, त्याचप्रमाणे उपस्थित आढळले आपल्या या ठिकाणी आज पिंपरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मिळाला, त्या कामाचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आशाताई, या गावच्या सरपंच काकडेताई, आमच्या सभेत आलेले दिलीप शेठ गांजळे, आमच्या कारखान्यातले सहकारी बाळासाहेब काकडे, मंगेश अण्णा काकडे, रघुनाथ शेठ लेंडे, अजितदादा वाघ, माजी सभापती संदेशदाई वाघ आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि या गावचे ग्रामसेवक, आमच्या सभेत आलेले निलेशजी भुजबळ, निलेशजी चव्हाण आणि खरं तर या वार्डाचं देखील हाच वार्ड आहे तुझा, या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ काकडे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज पिंपळवंडी गावामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमदार खासदार नाही, परंतु मर्यादित कुठंतरी फंड उपलब्ध असतो, परंतु अख्ख्या तालुक्यामध्ये जिथं जिथं गरज आहे आणि त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या माध्यमातून ताई खऱ्या अर्थानं काम करतात. बाळासाहेबांनी या मंदिराची सर्व माहिती आपल्यासमोर दिली. खरं तर हे हेमाळपंथी मंदिर पुरातन खात्याचं खऱ्या अर्थानं, परंतु बाळासाहेब एवढा असताना आपणच तीर्थक्षेत्र घ्यायला खऱ्या अर्थानं मागं पडतो. कारण अशा मंदिरांचा जर इतिहास असेल तर आपण मागच त्याला की तीर्थक्षेत्रात दर्जा घेतला पाहिजे. परंतु या पुढच्या काळामध्ये खरं तर मधल्या काळामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादांनी चालू केलं होतं, परंतु आता अजितदादांनी परत अडवलं. डेप्युटी सीएमची ताई सांगतील, परंतु काय अडचण नाही, आपली फाईल तयार ठेवा. नक्कीच अशा देवस्थानचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरज आहे, तिथं निधी मिळाला पाहिजे आणि देवस्थानात तीर्थक्षेत्र मिळालं पाहिजे. खरं तर आज बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जायचं, टाईम कमी आहे, पण ताईंच्या माध्यमातून सातत्यानं पिंपळवंडीकर जे जे काय मागतील, संगीताताई काही कामं या ठिकाणी सांगत असतात, अजितदादा सुचवत असतात, आता नीती सुचवत असतोय. दुसरा कुठं आपला एक सदस्य केले, त्याला सांगितलं का नाही, सांगितलं का आज झोपला असं सचिन ठाणेकर. आणि म्हणून कामाच्या बाबतीत सातत्यानं छोटं छोटं जरी काम असेल तर सातत्यानं पाठपुरावा करत असतो. आणि शेवटी आपला कार्यकर्ता काय सांगतो, आपल्या कार्यकर्त्याला काय अपेक्षित आहे आणि त्या जनतेच्या हिताचं आहे, जनतेला त्याची गरज आहे ते ओळखून पण कुठल्याही प्रकारचे कामं असतील किंवा विकास कामं असतील ते करण्याचा प्रामाणिकपणे ताई त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि भविष्य काळात सुद्धा आता आपण सांगितलं छोटी 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 कामं आपण मागतायत, तर मोठाली जागेवरच कामं खरा विकास पाहिजे असेल तर ताईंच्या मागे आपण खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे. हे आणि ज्यांचं आता आगमन होतंय ते आपले सुरेशजी वाणी साहेब, किती मला 1 तासापासून सांगतात मी चहा पितोय, पिंपळवंडीतच आहे पण चहा पितोय, त्याचंही आगमन या ठिकाणी झालं आहे. त्यांनाही मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असताना ह्या पुढच्या काळामध्ये भाऊसाहेब कामं खरी तर होऊन जायला पाहिजे, परंतु आपण त्याची टेंडर प्रोसेस अजून सगळ्या कामाचे टेंडर झालेत का, तेवढे तरी बरं झालं, म्हणजे कामं व्हायला अडचण नाही.
आत्ताच्या DPTC मध्ये काही कामं आपण काही सुचवले असतील किंवा दिली असतील त्या त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. मी अधिकचं काही न बोलता आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो.